नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये। तर मंडळी, श्रावण महिना म्हणजे साधना, भक्ती आणि अंतर्मुखतेचा कालखंड। आज आपण जाणून घेणार आहोत नामस्मरणाचे महत्त्व आणि ते का श्रावण महिन्यात विशेष प्रभावी ठरते। तर नामस्मरण म्हणजे ईश्वराच्या नावाचा सातत्याने जप करणे, एक असा मार्ग जो आपल्याला शांतता, समाधान आणि आत्मिक मुक्तीकडे घेऊन जातो। नामस्मरण हा शब्द म्हणजे नाम म्हणजे ईश्वराचं पवित्र नाव, स्मरण म्हणजे त्या नावाची सातत्यानं आठवण ठेवणे। आपण देवाचं नाम घेतो, राम, हरी, शिव, विठ्ठल, कृष्ण, दत्त, जे आपल्याला आवडतात ही नावे केवळ उच्चारण्यासाठी नाहीत, तर मनात खोल रुजण्यासाठी असतात। संत परंपरेतील नामस्मरण म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उदे झाले, अंधाराचे दिवे झाले। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अमृताहुनी नाम गोड, तया नामे पावती सोड। नाम हे सर्व तपांच्या, व्रतांच्या आणि यज्ञांचा सार आहे। श्रावणात ते साधणं विशेष फलदायी ठरते, कारण हा महिना मन प्रसन्न करण्याचा, शब्दशक्तीच्या जागृतीचा असतो। नामस्मरण का करावे? तर नामस्मरण केल्याने मन शांत होतं, चिंतन थांबतं, चिंता थांबतात, ईश्वराशी नातं दृढ होतं, आत्मविश्वास वाढतो, नैराश्य, भीती दूर होतात, मोकळं, हलकं, प्रसन्न वाटतं। सतत एकाच नावाचा जप म्हणजे मनाची एकाग्रता, विचारांचा निवारा आणि हृदयाची स्थिरता। श्रावण महिन्यात नामस्मरणाचे विशेष महत्त्व का आहे? तर श्रावण महिन्यात वातावरणात सात्विकता असते, निसर्ग जागृत असतो आणि अंतर्मन भावनाशील असतं। हीच वेळ आहे जेव्हा ईश्वराच्या नावाशी आपण चटकन जोडले जातो। सकाळी संध्याकाळी फक्त 15 ते 20 मिनिटं नामस्मरण केल्यास आपण दिवसभर सकारात्मक ऊर्जा अनुभवतो। आता नामस्मरणाच्या विविध पद्धती म्हणजे एकांतात जप करणे, स्वतःच्याच आवाजात शांतपणे, जसं की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करणे। नंतर समूह नामस्मरण, कितीतरी मंडळांमध्ये हरिपाठ, विठ्ठल नाम, एकत्र जप हे चालू असते। सामूहिक ऊर्जा यात दुपटीने वाढते। नंतर जपमाळीचा उपयोग करावा। 108 मण्यांची माळ वापरून आपण नित्य जप करू शकतो। तसेच मानसिक जप म्हणजेच मौन जप, मनातल्या मनात नाद हे अधिक गहन, अधिक प्रभावी आहे। जप करणे म्हणजे मनातल्या मनात जप करावा। नामस्मरण आणि संगीत, अभंग, भजन, कीर्तन हे सुद्धा नामस्मरणाची रूपं आहेत। श्रावणात विठ्ठलनाम, शिवनाम, कृष्णनाम गाणं ही भक्तिरसाची अमृतवृष्टी आहे। गात जपता नाम, भवबंधन विसरलं काम। नंतर नामात ईश्वर का सापडतो? ईश्वर सर्वत्र आहे, पण आपण त्याला अनुभवत नाही। नामस्मरण म्हणजे त्या अदृश्य परमेश्वराशी जुळण्याचं माध्यम। नामशिवाय नाही या वाक्यात संपूर्ण साधना शक्ती आहे। नाम घेतलं की आपलं मी पण हरवतं आणि परम तोच उरतो। नाम जप करताना काही मार्गदर्शक सूत्र आहेत। एक, निवांत जागा घ्यावी, मोबाईल बंद करावा, कोणताही व्यत्यय असू नये, मन शांत आणि शुद्ध भावना असावी। 10 ते 15 मिनिटं सुरुवात, हळूहळू वेळ वाढवू शकतो। रोज एकाच वेळी करणे सवयीसाठी उपयुक्त असते। नामस्मरण आणि मनशांती, आजकाल सर्वांनाच ताणतणाव, चिंता, अस्थिरता यांचा सामना करावा लागतो। नामस्मरण हे सर्वात स्वस्त, सहज आणि सशक्त उपाय आहे। शांत झोप लागते, विचारांवर नियंत्रण होते, संवेदना संतुलित होतात। जे मनात चालतं तेच आपल्या जगण्यात उमटतं। नामस्मरण मन शुद्ध करतं आणि मग जगणंही निर्मळ होतं। श्रावणासाठी खास संकल्प आपण एक सुंदर संकल्प करूया। या श्रावण महिन्यात मी दररोज 15 मिनिटे तरी ओम नमः शिवाय किंवा विठोबा किंवा तुम्हाला जो मंत्र वाटेल, ज्याचं नाव तुम्हाला घ्यावंसं वाटेल त्या नामाचं आपण जप करीन, माझ्या मनासाठी, कुटुंबासाठी आणि समाजात शांतीसाठी। तर मंडळी, श्रावण हा केवळ व्रतांचा, पूजेचा, अर्पणाचा महिना नाही, तो आहे नामात लीन होण्याचा महिना। नाम ही शक्ती आहे, नाम हे औषध आहे, नाम हे मुक्तीचा मार्ग आहे।
व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुढील भाग वेळेवर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हरिपाठ लावा, नामस्मरण करा, मनात शांती नांदू द्या. हर हर महादेव. जय हरी विठ्ठल. धन्यवाद.